दहिवडी नगराध्यक्षपदी वर्षाराणी सावंत यांचा मार्ग मोकळा. आता केवळ औपचारिकता बाकी. पाहूया सविस्तर बातमी. दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेंद्र मोरे आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले महेश जाधव यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे वर्षाराणी बाळासाहेब सावंत यांच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. दहिवडी नगरपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सागर पोळ यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र काही कालावधीनंतर नगरपंचायतीतील 14 नगरसेवकांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव मंजूर झाल्यानंतर पोळ यांना पद सोडावे लागले. त्यानंतर 19 मे 2025 रोजी नीलम अतुल जाधव यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. मात्र पक्षांतर्गत झालेल्या ठरावानुसार त्यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर दहिवडीचा पुढील नगराध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी सुरेंद्र मोरे आणि महेश जाधव यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने वर्षाराणी बाळासाहेब सावंत या एकमेव उमेदवार उरल्या आहेत. त्यामुळे आता निवडीचा मार्ग मोकळा झालाय. सध्या नगरसेविका सुरेखा पखाले यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अधिकृत घोषणेनंतर वर्षाराणी बाळासाहेब सावंत या दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालंय.